विद्यार्थी मित्र हो, आपण आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स हा DSC पेपर 8 या संदर्भात माहिती बघणार आहोत. या विषयाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ज्या काही चालू घडामोडी घडत असतात किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जसे राष्ट्र उदयाला आले, ज्याप्रमाणे एका कुटुंबामध्ये किंवा शेजारील गावामध्ये किंवा शेजारील घरामध्ये शेजार धर्मानुसार संबंध निर्माण होत असतात, तशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जगामध्ये आज जवळपास 200 पेक्षा जास्त स्वतंत्र देश त्या ठिकाणी आहेत. मग ह्या पृथ्वी तलावरील जे काही राज्य निर्माण झालेले आहेत, या संपूर्ण राष्ट्रराज्यामध्ये एक प्रकारचा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे देवाणघेवाण यांच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असते. मग आंतरराष्ट्रीय संबंध खऱ्या अर्थाने या आदानप्रदान प्रक्रियेतून सुरू झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आजच्या 21व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, विश्व हे व्यापक आणि गुंतागुंतीचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. राष्ट्रामध्ये केवळ राजकीय स्वरूपाचे संबंध आज राहिलेले नाहीत. राजकीय संबंधाबरोबरच विविध प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रामध्ये आदानप्रदान प्रक्रिया त्या ठिकाणी चालू राहत असलेल्या दिसून येतात. मग या संपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एक महत्त्वाची शाखा म्हणून अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा उदय त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एकेकाळी केवळ शासन आणि राज्याचं देशांचं जे परराष्ट्र धोरण होतं, या परराष्ट्र धोरणांचाच त्या ठिकाणी अभ्यास केला जात होता. परंतु आज या शासन दरबारी किंवा परराष्ट्र धोरणाचा संदर्भ जर विचार केला तर इतर राष्ट्रांनी घेतलेले निर्णयाचे परिणाम सार्वत्रिक स्वरूपामध्ये जगपटलावरती त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. याचं नेमकं उदाहरण जर घ्यायचं झालं तर नुकतीच अमेरिकेने भारतावर एक कर लादण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. यासोबतच या युद्धामध्ये अलीकडील काळातल्या पाकिस्तानवर ज्या वेळेस आपण सिंदूर म्हणून त्या ठिकाणी घटना त्या ठिकाणी निर्माण झाली होती, आपण बघितलं त्या ठिकाणी रडारवरती अनेक प्रकारचे ज्या पाकिस्तानची विमानं पाडण्याची भूमिका आपल्या अनेक यंत्रणांनी त्या ठिकाणी केली. ही अशा अनेक तंत्रज्ञान पण इस्रायलसारख्या रशियासारख्या देशाकडून आयात त्या ठिकाणी केले गेलेले आहेत. केवळ लष्करी संदर्भातच नाही तर प्रत्येक देशामध्ये शिक्षण, आरोग्य, संस्कृत, तंत्रज्ञान, युद्धसामग्री किंवा शेती साहित्य, शेतीचं तंत्रज्ञान यांची आदानप्रदान त्या ठिकाणी होत असते. म्हणजे आज कोणतंही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही आहेत. स्वयंपूर्ण राष्ट्र जर ठरवायचं झालं तर आजच्या काळामध्ये शक्य देखील होणार नाही. कारण आपली प्रगती केवळ आपल्या विचारावर, आपल्या विकासावर अवलंबून नाही तर इतरांच्या विकासावर, देवाणघेवाणीवरती अवलंबून आहे. म्हणजेच काय की हा आंतरराष्ट्रीय संबंध हा केवळ एक विषय, प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. कारण युद्धाचे सकारात्मक आणि नकारात्मक पडसाद त्या ठिकाणी उमटत असतात. या युद्धाचे परिणाम केवळ लढणाऱ्या 2 राष्ट्रापुरतीच मर्यादित राहत नाही तर त्याची अनेक गोष्टीवर जागतिक पटलावर परिणाम होत असतात. इस्रायल असेल, त्यानंतर रशिया असेल, या देशांच्या युद्धामध्ये अनेक प्रकारच्या युद्ध सामग्रीमुळे आयात निर्यात बंद होती. इराक या देशाच्या इराण आणि रशियाचं जे युद्ध, इस्रायलचं जे काही युद्ध चालू होतं, या युद्धामध्ये अनेक प्रकारच्या आखाती बंद झालेल्या होत्या. मग येणारा जो माल आहे तो इतर राष्ट्रापर्यंत पोहोचायला वेळ लागत होता. म्हणजे काय की त्या ठिकाणी युद्धासारख्या परिस्थिती जर चालू राहिल्या त्याचे नकारात्मक पडसाद म्हणून आज जागतिक पटलावरती संपूर्ण जग त्या ठिकाणी भेडसावतात. कारण
वस्तूंची आदानप्रदान जर झाली नाही तर गरजा त्या ठिकाणी पूर्ण होणार नाहीत. पेट्रोलसारख्या वस्तूवर, अनेक अन्नधान्याच्या वस्तूवरती आज एकमेकाला मदत किंवा त्या ठिकाणी करावी लागत असते आणि ह्या युद्धामुळं अशा देवाणघेवाणीवर परिणाम होत असतो एक प्रकारचा. मग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती परिणाम झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतो. आज युद्धाचे नकारात्मक परिणाम सामान्य व्यक्तीला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे शांततेचे अनेक फायदेही आपल्याला मिळतात. भारताने आर्थिक उदारीकरण आणि वैश्वीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी समरूप होण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारत विश्व व्यापार संघटनेचा देखील काय आहे, सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीची नियमावली पालन करणे भारतालाही देखील बंधनकारक आहे. मग भारताचा शेतकरी जेव्हा त्या ठिकाणी उत्पादन घेत असतो त्या ठिकाणी प्रत्येक देश आपापल्या शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची भूमिका त्या ठिकाणी करत असतात. सबसिडी कितपत द्यायची हे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणावरच त्या ठिकाणी ठरवलं जात असतं. म्हणजे आजही आपण म्हणतो की भारतातून ज्या गोष्टींची आयात करण्याची गरजही नाही अशा वस्तू आपल्याला आयात कराव्या लागतात. या अशा आयात केल्यामुळं काय होतं, मग या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेचे भाव पडतात. असंही पडसाद त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे त्या ठिकाणी उमटत असताना आपल्याला दिसून येतात. परिणामी आज भारतीय तरुणांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी बऱ्याच प्रमाणात आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे भारताने आपल्या शेतकऱ्यांना खतावर अनुदान किती द्यावे याचा निर्णयही आंतरराष्ट्रीय संस्था संघटना घेतात. विज्ञान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घडून आलेली क्रांती, आर्थिक उदारीकरण, वैश्वीकरणाच्या प्रक्रिया, दळणवळणाच्या साधनातून घडून आलेली प्रगती यामुळे आपल्या दैनंदिन जीवनाच्या आंतरराष्ट्रीयकरणाची प्रक्रिया वाढत आहे. या प्रकरणातून आपण आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अर्थ आणि स्वरूप, विविध अभ्यासकांनी या विषयाच्या केलेल्या व्याख्या, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील फरक, राष्ट्रराष्ट्रीय संबंध, व्याप्ती, विकास या समजावून या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या वेगळ्या संकल्पना आहेत. यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ कशा स्वरूपाचा आहे, स्वरूप कसं आहे हे देखील आपल्याला त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार किंवा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. आपण बघितलं आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा परिणाम हे तरुणांच्या रोजगारावर देखील होत असतो. काल परवा आंतरराष्ट्रीय संबंधांचा जर विचार केला तर अमेरिकेने भारतावरती जो काही कर लादण्याचा भाग घेतलेला होता त्याचाच परिणाम म्हणून आज भारतामध्ये जवळपास 1 लाख हिरे पाडणारे कामगार किंवा तरुण त्या ठिकाणी बेकार होण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय पटलावरती देखील याचा परिणाम होत असतो. याचं स्थानिक उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपला जालना हा स्टील नगरी म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. आपल्या जालन्याचं स्टील आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो. मग त्या ठिकाणी चीन असेल, रशिया असेल, सगळ्या ठिकाणी हा माल त्या ठिकाणी जात असतो. कदाचित आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परिस्थिती जर बदलली आणि माल जर निर्यात बंद जर झाली तर हा माल पडून राहतो. साहजिकच काय, मग या स्टील उद्योगावर परिणाम होतो. तेथील रोजगारावर देखील काय परिणाम त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप आज कशा स्वरूपात झालं आहे की वेगळ्या स्वरूपाचे धाटणे त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय संबंध ही एक आंतरशाखीय संबंध निर्माण करणारी एक इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट म्हणून हा आजच्या काळामध्ये पुढं आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. या विषयाच्या बाउंड्रीज निश्चित करणं हे अवघड काम झालेलं आहे. कारण पूर्व काळामध्ये असलेले आंतरराष्ट्रीय संबंध स्वरूप हे बदलत असतं. काळ जसा जसा बदलतो तसतसं जगामध्ये अनेक प्रकारचं संशोधनं त्या ठिकाणी पुढत असतात, अनेक शोध त्या ठिकाणी लागत असतात. या शोधाचाच एक भाग म्हणून अनेक गोष्टींची निर्यात त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये होत असते. एकेकाळी आपण अमेरिकेकडून खाण्यासाठी लाल गहू मागितलेला होता. तोच आज गहूसारखे पदार्थ, अनेक शेतीची उत्पादनं भारत हा निर्यात देखील शेजारी राष्ट्रांना करतो. आपला कांदा असेल, इतर प्रकारचे शेती आधारित उद्योग असतील, हे संपूर्ण पाकिस्तान,
बांगलादेश या देशांना आपण निर्यात त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या सीमा निश्चित करणं हे अत्यंत अवघड काम त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आंतरराष्ट्रीय संबंधाला भारतात आणि भारताबाहेरील बहुतांश विद्यापीठामधून राज्यशास्त्र या विषयाचा एक भाग म्हणून गृहीत धरले जात होते. परंतु आजच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हे स्वतंत्र आंतरशाखीय एक अभ्यास किंवा विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या देखील आजच्या काळामध्ये अनेक उपशाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येत होतात. राष्ट्रामधील संबंधामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ युद्ध, राजनय, व्यापार, आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्यत्व, सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण या गोष्टीशी संबंधित अनेक मुद्दे असतात, ज्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधात होतो. असे आंतरराष्ट्रीय व्यापार या गोष्टीशी निगडीत आहेत. उदाहरणार्थ विश्व व्यापार संघटनेची निर्मिती, त्याचे सदस्यत्व, आंतरराष्ट्रीय व्यापाराची नियमावली, आंतरराष्ट्रीय न्यायनिधीची भूमिका, विविध व्यापार संघाची निर्मिती आणि त्यांच्याशी निगडीत अनेक मुद्द्यांचा अभ्यास या विषयात होत असतो. उदाहरणार्थ सीमावाद, एखाद्या भौगोलिक क्षेत्रावर मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष, भारत आणि चीनमध्ये सीमावाद, भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या प्रकरणावरून असलेला संघर्ष, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जेरुसलेम या शहराच्या विभागणीवरून चाललेला संघर्ष हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यास विषय आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा अभ्यासक राष्ट्रामधील परस्पर संबंधाचे सहकार्य आणि संघर्ष या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना आपल्याला त्या ठिकाणी आज दिसून येतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काळाच्या ओघामध्ये जे नवीन विषय प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात, या संपूर्ण प्रश्नांचा विषयाचा देखील अभ्यास करणं आजच्या काळामध्ये ती गरज निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. एकेकाळी राजनय, युद्ध, युद्धासारखी परिस्थिती याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत होता. परंतु आजच्या काळामध्ये जे काही नवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत, काश्मीरसारखी समस्या, त्याचबरोबर जेरुसलेममधून इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो चाललेला संघर्ष आहे, असे अनेक कळीचे मुद्दे काळाच्या प्रवाहामध्ये निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांचा अभ्यास करण्याची भूमिका देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये निर्माण होत असते. म्हणूनच प्रत्येक विषयाचा विषयाचा जो आवाका आहे या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येतात. एकेकाळी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जागतिक पातळीवरती एक शांतता नांदावी म्हणून अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघटना देखील युरोसारख्या निर्माण झालेल्या आहेत. याचबरोबर प्रादेशिक समतोल भरून काढण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रादेशिक संघटना त्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या असतील. त्याचबरोबर वारसा करारासारख्या अनेक प्रकारच्या लष्करी संघटना असतील. अशा संघटना किंवा अनेक व्यापारी करारमदार संघ, व्यापार संघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक यासारख्या स्थानिक संस्था देखील त्या ठिकाणी निर्माण होत असतात. याचा देखील या संघटनांचा अभ्यास करणं देखील आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करणे अत्यंत गरजेचा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणूनच राष्ट्रामधील संबंध हे पूर्वीच्या काळापासून तर आजपर्यंत जर विचार केला तर हे कधीच स्वरूपामध्ये सारख्या स्वरूपामध्ये दिसून येत नाहीत किंवा ते कायमस्वरूपी नसतात. कारण प्रत्येक राष्ट्र सहकार्याची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये घेईलच याची आज शाश्वती देता येत नाही. आणि ज्या राष्ट्रामध्ये संघर्षाची भूमिका आहे तर सहकार्याचं धोरण स्वीकारणार नाही असं देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा अभ्यास करत असताना संघर्ष, शांतता, सहकार्य या सर्वच गोष्टीनं आपल्याला प्रत्येक राष्ट्रांचा अभ्यास करणं एक काळाची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शीतयुद्धाच्या काळातील अनेक प्रकारचे जे काही छुपे डावपेच होते, या डावपेचांचा अभ्यास, अलीकडील निर्माण झालेल्या संस्थांचा अभ्यास देखील याचा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. या प्रकरणामध्ये प्रास्ताविक स्वरूपामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि स्वरूप या ठिकाणी बघितलेलं आहे. या नंतरच्या दशकेमध्ये मात्र आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे काही अर्थविषयक जे काही विविध दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, या संपूर्ण
दृष्टिकोनांचा देखील अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अर्थविषयक दृष्टिकोनामध्ये काही पारंपरिक दृष्टिकोन निर्माण झाले आहेत, काही आधुनिक दृष्टिकोन निर्माण झाले आहेत. या सर्वांचा उहापोह आपण नंतरच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.